ते काय ना शेठजी, काल मी आणि बावरीजी कबुतरांना चणे खाऊ घालायला नाही ना जाऊ शकलो, म्हणून आज बावरीजींनी असं ठरवलंय की त्या गोष्टींचं प्रायश्चित्त म्हणून आज कबुतरांना डबल चणे आणि गायींना चारा खाऊ घालायचा म्हणून. बघा, हे धर्माचे काम करणे ही चांगली गोष्ट आहे, पण हे तर कोणत्याही सुट्टीच्या दिवशी होऊ शकतं. आज करण्याची काय गरज आहे? शेठजी, आजचा दिवस ना खूपच खास आहे. का आज काय आहे? आज मला आणि बावरीजींना भेटून 13 महिने झाले ना. अरे 13चा आकडा अशुभ आहे, तो साजरा करत नाही. पण बावरीजी तर मानत नाही असं. ती तर 13चा आकडा खूपच शुभ मानते. तर मी जाऊ? अरे काय जाऊ? काही अक्कल वगैरे आहे की नाही? इथे दुकानात 2 दिवस धंदा होत नाही आणि तुला सुट्टी मागायला लाज वाटत नाही? सेठजी, कूल कूल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. अरे याला समजावा पॉझिटिव्ह. बघ भाऊ, बावरीचा विचार करण्यापेक्षा हा विचार कर की आपण दुकानात धंदा कसा वाढवायचा. काही सुट्टी उट्टी वगैरे मिळणार नाही. ओहो, डोकं जड झालं माझं तर. नटू काका, मी जरा गोडाऊन मध्ये आहे. बावरीच्या नादाने समजूतदार बाघा पण वेडा झालाय. बोला बोला मेहता साहेब. काय रे जेठालाल, कसा चाललाय व्यापार? म्हणजे तुझ्या भाषेत बोलायचं झालं तर ते काय म्हणतात, ग्राहक येतायत ना? अरे नाही मेहता साहेब, कळतच नाही कोणाची नजर लागली. काहीतरी तोडगा काढावाच लागेल. कसले तोडगे जेठालाल? परत तू नकारात्मक गोष्टी बोलायला लागलायस. मी म्हटलं ना, नेगेटिव्ह विचार करू नको. पॉझिटिव्ह राहा, हसत राहा, खुश राहा. हसमुखलाल, खुश राहा. अरे कसं हसत राहू मेहता साहेब? न चालणाऱ्या दुकानात हसत बसलो तर लोकांना वाटेल धंदा होत नाही, म्हणून दुखात वेडा झालाय. आता आज असं काय झालं जेठालाल? काल तर तू पॉझिटिव्ह होतास ना, खूप पॉझिटिव्ह बोलत होतास तू. अरे मेहता साहेब, आज सकाळपासून मी पॉझिटिव्हच होतो. घरातून दुकानावर यायला निघालो तेव्हा एकदम हकारात्मक होतो. त्या टूथपेस्ट जाहिरातीत नाही दात दाखवून दाखवून हसतात, मी पण तसाच दात दाखवून दाखवून हसत होतो. पण दुकानावर पोचलो आणि डोकं कामातून गेलं. आता बागा, मी दुकानावर पोचलो नाही तर मला म्हणतो शेठजी मला सुट्टी हवी आहे. अच्छा अच्छा. का तर म्हणाला मला आणि बावरीला भेटूनच 13 महिने पूर्ण झाले. मी म्हणालो 13चा आकडा तर अशुभ असतो, तर म्हणतोय नाही, बावरीसाठी शुभ आकडा आहे, म्हणून आम्ही दोघं मिळून हा दिवस साजरा करू इच्छितो. या बाघाच्या डोक्यात मेंदूच्या ऐवजी बावरी बसली आहे आणि तिला तर डोकं नाहीच आहे. आता तुम्हीच सांगा, मी अशा परिस्थितीत कसा हकारात्मक राहू? कूल 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 जेठालाल, जरा थंड घे. अच्छा, एक काम करू, मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा निवांत बसून बोलू. ठीक आहे? ठीक आहे मेहता साहेब. दया, मी हात जोडून विनंती करतो, जर माझं डोकं खायला फोन केला असशील तर मेहरबानी करून आत्ताच्या आत्ता लगेच फोन ठेव प्लीज. अरे टपूचे पप्पा, आज तर तुम्ही सकारात्मक राहणार होतात ना, काय झालं? अगं ते धंद्याचं टेन्शन सोड ना, तू बोल कशासाठी फोन केला होतास? मी तुम्हाला असं सांगायला फोन केलाय की माझं आता आईशी बोलणं झालं. मी आईला शुभ अशुभ याबद्दल विचारलं. मग काय म्हणाली आई? तेव्हा आई असं म्हणाली की कधी कधी वाईट वेळ येते तेव्हा माताजी आपली परीक्षा बघतात आणि अशा वेळी आपलं डोकं एकदम शांत ठेवलं पाहिजे, रागावर ट्रंकोल ठेवला पाहिजे. आणि टपूचे पप्पा, तसेही माझी प्रार्थना नेहमी चालूच आहे आणि सगळं ठीक होईल. आणि हो, आईने असं सांगितलंय की कोणी ना कोणीतरी चांगल्या पावलांनी नक्की येईल. त्यांची पावलं पडताच दुकानात गिऱ्हाईक वाढतील आणि सगळं चांगलं होईल. ठीक आहे, बघू आता. चल बाय बाय. हा घ्या साहेब, तुमच्यासाठी फालुदा. फालुदा? नाही, मी नाही मागवला. नट्टू काकांनी मागवलाय तुमच्यासाठी. अरे इथे धंदा होत नाही आणि फालुदावर फालुदा मागवतायत. उचल उचल, हे उचल आणि चल माझ्या बरोबर दुकानात. ये आते आते. नट्टू काका बाघा. काय झालं? हा शेठजी, नट्टू काका, हे काय आहे? फालुदा. होय, बोला, मला तर माहीतच नव्हतं हे काय आहे. अरे मी हे विचारतोय, फालुदा कुठल्या आनंदात मागवलाय? तुमचा राग थंड करण्यासाठी. गिराईक आज नाहीये तर उद्या नक्की येईल, पण तब्येत आज खराब झाली तर उद्या जास्त त्रास होईल. म्हणून जरा फालुदा प्या आणि रागाला शांत करा. हो शेठजी, जर तुम्हाला मला सुट्टी नाही द्यायची आहे तर मग नका देऊ तुम्ही, पण त्यासाठी तुम्ही स्वतःची तब्येत नका खराब करून घेऊ. पॉझिटिव्ह राहा ना. हा,
असं समजा की देव परीक्षा घेतोय. प्या फालुदा प्या ना. नाही, आता फालुदा प्यायचा मूड नाहीये. सॉरी भाऊ, थँक्यू. परत घेऊन जा. शेठजी जा, आरामात जाऊन गोडाऊन मध्ये बसा. नमस्कार ठेकालालजी. अगं ठेकालाल नाही, तू माझं नाव बिघडवण्याचा ठेका घेतला आहेस का? कूल शेठजी कूल, देव परीक्षा घेतोय. अरे बावरीजी, शेठजींचं नाव जेठालालजी असं आहे. तुम्ही दरवेळी ना नागेश्वरजी, चुकून मिस्टेक होते ना. बावरी, मी तुला दुकानात यायला मनाई केली आहे ना, मग का सारखी सारखी येतेस? ते काय ना की आज आम्हाला दोघांना भेटून 13 महिने झाले. आज आम्हाला कबुतरांना डबल चणे टाकायचे आहेत आणि गोमातेला. हा, ते मला बागाने सांगितलं, पण बागा येऊ शकत नाही कारण मी त्याला सुट्टी दिली नाही. जा तू इथून. नाही, मी नाही जाणार. बाघा. बावरीजी प्लीज. नाही, मी नाही जाणार. अरे मी इथेच कोपऱ्यात पुतळ्यासारखी उभी राहणार अशी बस. किती हट्टी मुलगी आहे ही. मी तिला स्पष्ट तोंडावर सांगतोय माझ्या दुकानातून निघून जा, तरी ही इथेच उभी आहे. हे बघ बावरी, जर तू बागावर खरं प्रेम करतेस आणि तुझ्यात जरा थोडासा पण स्वाभिमान सारखं असेल तर आत्ताच्या आता इथून निघून जा. आणि शपथ घे की आभाळ जरी कोसळलं, धरती दुभंगली, तरी तू माझ्या दुकानात पाऊल ठेवणार नाहीस. ठेवणार नाहीस म्हणजे ठेवणार नाहीस. मला एक चांगला टीव्ही दाखवा. हो हो, नक्की नक्की. नटू काका, एक टीव्ही दाखवा. या 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 या. या या. हा बघा, हा मस्त टीव्ही आहे, तुम्हाला आवडेल. आम्हाला एक फ्रीज हवाय आणि लेटेस्ट मॉडेल दाखवा. नक्कीच बागा, यांना फ्रीज दाखव. या 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 या, या या, या या. या या मॅडम, या. बोला बोला. मला एक चांगलं फ्रीज दाखवा ना. नक्की. अरे बागा, यांना पण एक फ्रीज दाखव. इकडे या मॅडम. या ना या या मॅडम या. या 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 ना सर, बोला. भाऊ, मला एक 52 इंची LED दाखवा आणि पप्पा मला मोबाईल सुद्धा. आणि याच्यासाठी टच स्क्रीन वाला चांगला मोबाईल सुद्धा. हो, एकापेक्षा एक चांगले पीस आहेत. नटू काका, यांना 52 इंची टीव्ही दाखवा आणि या मुलाला चांगला ये बा, मोबाईल ये. पण दाखवा. हा हा. अगं बाई, तू अजून काय उभी आहेस? तू जा ना बाबा, गिराईक सगळे बिझी आहेत इथे. जा जा तू, लगेच निघ. जा बाई, कशाची वाट बघतेस? हे घे, आता खुश ना? शेठजी, 2 फ्रीज आणि एक LED टीव्हीच्या डिलिव्हरी बद्दल मी मगनला जाऊन सांगून हो, येतो. जा जा, सांगून ये. शाबास, सांगून ये. नटू काका, हा बोला शेठजी. आज तर चांगला धंदा झाला नाही? हो ना. मजा आली. हो, पण शेठजी, तुमच्या लक्षात आलं का काय? आता कोण आलं होतं? सगळे गिराईक. नाही, गिराईक येण्या अगोदर कोण आलं होतं? गिराईक यांच्या आधी फालुदावाला. फालुदावाला. आणि ग्राहकाच्या मध्ये कोण आलं होतं? कोणी नाही. बावरी आली होती. मग तर मग मला असं म्हणायचंय की बावरी येण्या अगोदर कुणीही नव्हतं. आपण ग्राहक यायची वाट बघत होतो, पण बावरी आल्यानंतर गिरायकांची लाईन लागली. लाईन. याचा अर्थ असा झाला की बावरीचा पायगुण चांगला आहे. काय? हा, बावरी येण्या अगोदर दुकान रिकामं पडलं होतं. तिचं पाऊल दुकानात पडल्या पडल्या गिरायकांची लाईन लागली. शेठजी, आतापर्यंत 75,000चा धंदा झालाय.
अरे ते तर मी सकाळपासून पॉझिटिव्ह आहे म्हणून झाला आहे. बावरी यायच्या आधी तुम्ही पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाला होता. नीट आठवा, हे सगळं बावरीची पावलं पडल्यानंतरच झालंय. नट्टू काकांचा बोलणं पटतंय आणि दयाने पण असंच काहीतरी सांगितलं होतं. आईने असं सांगितलंय की कोणी ना कोणी तर नक्कीच येईल शुभ पावलं घेऊन. ज्याची पावलं पडताच दुकानात गिराईक वाढतील आणि सगळं चांगलं होईल. शेठजी, बावरीचा पायगुण खरंच चांगला आहे. तुम्ही जो तोडगा शोधायला बघत होता तो तोडगा बावरी आहे. अरे बापरे, हे जर खरं असेल तर खूप मोठी गडबड झाली माझ्याकडून. मी बावरीला खूप वाईट पद्धतीने हाडतोड करून हाकललं आहे इथून. खूप नाराज केला आहे मी तिला. नाही, काही झालं तरी बावरीला परत दुकानात आणलंच पाहिजे.